हा नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण घरगुती साहित्यात अगदी झटपट कढईमध्ये तयार होणारा असा साधा सोपा पदार्थ पाहणार आहोत, जो मार्केटमध्ये खूपच महाग मिळतो. लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा असा हा पदार्थ आहे. केळ्यापासून आपण ते बनवणार आहोत. केळी पिकली की आपण फेकून देतो, तर अशा प्रकारे पिकलेल्या केळ्यापासून हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी अशी मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी प्रथम आपण सुके जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण 1 वाटी जाडा रवा घालूया. त्यानंतर अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. त्याबरोबरच 2 मोठे चमचे कोको पावडर घालूया, कारण आपण चॉकलेट केक बनवणार आहोत. आता त्यात आपण अर्धी वाटी साखर घालूया. साखर मी कमी प्रमाणात वापरत आहे, कारण केळ्याचा वापर करणार आहोत. केळी फारच गोड असतात. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पूड तयार करून घेऊया. पाहू शकता, अगदी परफेक्ट आपण केकसाठीची पूड तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे मिक्सर चालू बंद करत सर्व जिन्नस साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थितपणे अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहेत. आता लगेचच आपण ते एका पातेल्यात काढून घेऊया. अशा प्रकारे ड्राय इन्ग्रेडियंट व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे नंतर जो आपण पदार्थ बनवत आहोत तो अगदी परफेक्ट असा तयार होतो. आता सुके जिन्नस मी व्यवस्थितपणे फिरवून घेतले आहेत, ते बाजूला ठेवूया आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण केळी घालणार आहोत. इथे 4 पिकलेली केळी मध्यम आकाराची घेतली आहेत. केळी जास्त पिकली की खाल्ली जात नाही, तेव्हा अशा प्रकारे हा पदार्थ बनवू शकता. आता केळी व्यवस्थितपणे त्याची साले काढून अशा प्रकारे त्याचे मधोमध तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे राहिलेली 3 केळी आहेत, तीही मी मिक्सरच्या भांड्यात त्याची साले काढून घालत आहे. त्याचे छोट्या छोट्या फोडीही करून घालू शकता. आता अशा प्रकारे तोडून आपण सर्व जी केळी मिक्सरच्या भांड्यात घातली आहेत. आता लगेचच त्यामध्ये आपण गोड दही घालूया. इथे आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही, गोड दह्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर रूम टेम्परेचर असलेले 1 वाटी दूध घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी व्यवस्थितपणे याची पेस्ट तयार करून घेऊया. केळी अगदी व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. पाहू शकता, अगदी परफेक्ट केळ्याचे मिश्रण तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे बाउलमध्ये मी मिश्रण काढून घेतले आहे. आता त्यात आपण थोडे थोडे करून आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट तयार करून घेतले आहेत ते अशा प्रकारे घातल्यावर व्यवस्थितपणे स्पॅच्युलाने एकजीव करून घेऊया. थोडे थोडे करूनच आपण मिश्रणात हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते अशा प्रकारे घालूया. त्यानंतर थोडे थोडे करून अशा प्रकारे मिश्रणात घातल्यावर लगेचच एकाच दिशेने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे केळ्याच्या मिश्रणात एकजीव करून घेऊया. पाहू शकता, अगदी परफेक्ट केकसाठीचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे केकसाठीचे ग्लुटन फ्री बॅटर आपण तयार करून घेतले आहे. हे बॅटर जरी पातळ दिसत असले तरी त्यामध्ये आपण रवा वापरला आहे. रवा वापरल्यामुळे हे बॅटर थोडेसे घट्टसर असे तयार होईल, म्हणून हे बॅटर मी रेस्ट करून घेणार आहे. साधारणतः अर्धा तास हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे रवा त्यातील मॉइश्चर पूर्णपणे शोषून घेईल आणि हे बॅटर थोडेसे घट्टसर असे तयार होईल. आता भांड्यावर आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तास हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. आत पाहू शकता, साधारणतः अर्ध्या तासानंतर बॅटर अगदी थोड्याशा प्रमाणात घट्टसर झाले आहे, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश रव्याने व्यवस्थितपणे शोषून घेतला आहे. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 2 चमचे रोजच्या वापरातील तेल घालूया. इथे तेलाचा मी वापर करत आहे. तुम्ही वितळून घेतलेले 2 चमचे तूप इथे वापरू शकता. आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकाच दिशेने फेटून घेऊया. पाहू शकता, केकसाठीचे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. आता केक व्यवस्थित फुलावा यासाठी इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर, त्याबरोबरच पाव चमचा आपण इथे बेकिंग सोडा वापरत आहोत. बेकिंग सोड्यामुळे
हा जो केक आहे तो जाळीदार तयार होतो आणि बेकिंग पावडरने फुलतो, म्हणून दोन्ही जिन्नस वापरून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपण केकच्या बॅटरमध्ये घातल्यावर लगेचच त्यामध्ये चमचाभर साधे दूध आपण घालूया. अगदी रोजच्या वापरातील साधे दुधाचा वापर करायचा आहे. आता पुन्हा हे बॅटर व्यवस्थितपणे एकाच दिशेने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता अगदी हलके फुलके केकसाठीचे बॅटर तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण तुपाने किंवा तेलाने ग्रीस केलेल्या टीनमध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे टीनमध्ये थोडेसे आपण अर्धे मिश्रण जे तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये घालूया. त्यानंतर वरून आपण डेकोरेशनसाठी इथे टुटी फ्रुटीचा वापर करत आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रुट्सही वापरू शकता किंवा चोको चिप्सचाही वापर करू शकता. आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे टॅप करून घेतल्यावर इथे मी साधारणतः 10 मिनिटे प्रीहीट अशी नॉनस्टिकची कढई करून घेतली आहे. लगेचच त्यावरील झाकण काढूया आणि ह्या केक टीन आपण कढईमध्ये ठेवून देऊया आणि गॅस बंद करून साधारणतः 50 ते 55 मिनिटे हा केक व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. 50 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे. आता केक आतपर्यंत शिजला आहे की नाही ते चेक करण्यासाठी टूथपिक घालायची आहे. परफेक्ट केक तयार झाला आहे. आता भांडे आपण लगेचच कढईमधून बाहेर काढून घेऊया आणि वरती आपण अशा प्रकारे सुती कपडा त्यावर घालून घेऊया, म्हणजे त्यातील मॉइश्चर आहे ते पूर्णपणे टिकून राहील आणि केक कडक होणार नाही. अशाच प्रकारे दुसराही केक मी व्यवस्थितपणे बेक करून घेतला आहे. हीच प्रोसिजर दुसऱ्याही केकला मी केली आहे. आता लगेचच जो छोटा केक आपण टीन आहे तो लगेचच डिमोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घेतल्यावर त्यावरील बटर पेपर हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. आता केक व्यवस्थितपणे थंड झाला आहे. थंड झाल्यावरच आपण त्याचे पीस अशा प्रकारे काढून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट केक जाळीदार असा तयार झाला आहे. आता त्याचे हव्या त्या साईजमध्ये अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने तुकडे करून घेऊया. पाहू शकता प्रत्येक पीस अगदी परफेक्ट असा कापला जात आहे आणि जाळीदार असा हा केक तयार झाला आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केकचे पीस करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे पीस कापून घेत आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट जाळीदार असा आपला चॉकलेट बनाना केक तयार झाला आहे. केळी जास्त पिकली की फेकून दिली जातात, तेव्हा अशा प्रकारे केळ्याचा केक तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्यामध्ये केळ्याचे मॉइश्चर टिकून राहते आणि केक अगदी परफेक्ट सॉफ्ट असा तयार होतो. अशा प्रकारे तयार झाला अगदी घरगुती साहित्यात जाळीदार असा चॉकलेट बनाना केक, तोही घरच्या घरी आणि कोणतेही महागडे साहित्य न वापरता. यामध्ये मिल्क पावडर वापरल्यामुळे त्याची चव अगदी माव्यासारखी येते, म्हणून जरूर वापरा. अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. अशा प्रकारे बनाना चॉकलेट केक बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.